नमस्कार, मी सरला. मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. चला तर आज आपण गरमागरम अशी दह्याची कढी बनवणार आहोत. कढी उन्हाळ्यामध्ये खूप छान लागते. कोणत्याही ऋतूमध्ये कढी गरम गरम छान लागते. कढी भजे किंवा कढी भात खूप छान लागतो. ज्वारीच्या भाकरीसोबतही कढी छान लागते, पण कढी फुटू नये यासाठी आपण काय काळजी घ्यायची ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतलेलं आहे, पहिलं आपल्याला कढीची चटणी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे, बघू शकता. लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या कट करून, 2 अद्रकचे तुकडे घेतलेले आहे. अद्रक कमी घेतली उन्हाळा असल्यामुळं. कोथिंबीर घेतलेली आहे आणि खूप सारा असा कढी म्हटल्यावर कढीपत्ता आलाच. कढीपत्ताचा फ्लेवर कढीमध्ये असला की खूप कढी जास्त टेस्टी बनते. खूप छान लागते, चव छान लागते. तर आपण हे सगळे मसाल्याची एक चटणी वाटून घेणार आहोत. पाणी न घालता आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची. थोडी जाडसर अशी चटणी वाटून घ्यायची. फाईन पेस्ट वगैरे करायची बिलकुल गरज नाही. कढी ही झटपट होणारी भाजी आहे, सगळ्यांना आवडणारी भाजी आहे. लहान माणसापासून मोठ्यापर्यंत सर्वांना कढी आवडते. आणि आपल्याला ही चटणी अशी दाटसर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. बघू शकता मी पाणी न वापरता अशी चटणी वाटून घेतलेली आहे. तर आता त्यासाठी मी घेतलेलं आहे दही. बघू शकता तुम्ही किती घट्ट दही आहे. आणि दही मी चांगलं 3-4 चमचा, आपल्याला कितपत कढी करायची यानुसार घ्यायचं आहे. दही जर जास्त आंबट असेल तर दही कमी घ्यायचं. दही जर कमी आंबट असेल तर दही जास्त घेतलं तरी हरकत नाही. आणि आपल्याला दही चांगलं उसळून घ्यायचं आहे, कारण की हे दही जर ॲज इट इज ठेवलं ना आपण कढी केली तर कढी फुटल्यागत दिसते किंवा त्याच्यात असं दह्याचं तसेच खवले दिसतात, तर ती खायला पण योग्य वाटत नाही. त्यामुळं आणि आता मी मोठ्या चमच्यानं 2 चमचे असे याच्यात बेसन पीठ टाकलेलं आहे. तर बेसन पिठामुळे काय होतं, कढी एक छान दाटसरपणा येतो. आणि ह्या अशा पद्धतीने परत बेसन आणि दही चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. पाणी टाकायच्या पहिलेच हे एकजीव करून घ्यायचं. यामुळं काय होतं की आपल्या कढी फुटत नाही. आणि थोडी चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि आता आपण जी चटणी वाटून घेतलेली आहे ती चटणी त्याच्यात टाकायची आहे. कढी हिरव्या मिरच्याची छान लागते, तर हिरव्या मिरच्याच घालायच्या आहे कढीमध्ये. वाटून घ्यायची. आणि आता आपल्याला हे सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एक चांगलं डवळून मिक्स करून उसळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जितपत कढी करायची, पाणी हे खाली म्हणजे याच्यातच टाकून घ्यायचं. कढी एकदा फोडणीला घातली की वरून जास्त पाणी टाकायचं नाही, तर कढी फुटल्या जाती. आता ह्या अशा पद्धतीने आपल्याला कढीची एवढी करायची, तर आपल्याला इतकंच पाणी ॲड करायचं आहे. चांगलं एकदा परत मिक्स करून घ्यायचं. आणि आपण आता गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये आपण आता तेल टाकलं 1 चमचा. कढीला थोडंच तेल टाकायचं, कारण दही असल्यामुळं, म्हशीचं दही असल्यामुळं त्याच्यामध्ये तुपाचं प्रमाण असतंच. त्याच्यामुळं थोडं तेल टाकायचं आणि खूप सारे जिरे टाकायचे. जिऱ्यामुळं कढीला एक वेगळा फ्लेवर येतो. आणि खूप सारा कढीपत्ता, कोथिंबीर कट करून घेतलेली, याला चांगलं तडतडून द्यायचं. यातलं पूर्ण पाणी जाऊन द्यायचं, पूर्ण पाणी जळून द्यायचं. आणि नंतरच आपल्याला वरून फोडणी घालायची आहे कढीचं, जे आपण बनवून ठेवलेलं मिश्रण आहे ते. नाहीतर पाण्यासकट आपण ठेवलं आणि चांगला तडका बसला नाही तर कढी फुटल्या जाती. ह्या ट्रिक मोठ्या लक्षात ठेवायच्या आहे तुम्ही. तर ह्या अशा पद्धतीने याला चांगलं पाणी तडतड होऊ द्यायचं. आणि आता आपल्याला ॲड करायचं आहे जे मिश्रण आपण बनवून ठेवलेलं होतं दह्याचं. तर ह्या अशा पद्धतीने पटकन हलवायला सुरुवात करायची आहे. थोडंच पाणी टाकायचं वरून, जास्त पाणी टाकायचं नाही, कारण यामुळं कढी फुटण्याची शक्यता असते, फुटण्याची. आणि आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या अशा पद्धतीने जर कढी केली तर तुम्ही ही कढी ज्वारीच्या भाकरीसोबत, पांढऱ्या भातासोबत, किंवा कोणाला सर्दी वगैरे झालेली असेल तर गरम गरम कढी पिली तर आराम नक्कीच मिळतो. तुम्ही एकदा हा प्रयोग करून बघा. कढीला एकच उकळी येऊ द्यायची, कढी जास्त शिजून वगैरे द्यायची नाही, त्यामुळं फुटते कढी. एक उकळी आली की लगेच बंद करून घ्यायचं गॅस. आणि बघा तुम्ही कढी किती दाटसर झालेली आहे. मी एकच उकळी आणून घेतली. कलर इतका जबरदस्त आणि सुगंध तर इतका सुटलेला आहे कढीपत्त्याचा त्याचा. कढी इतकी जबरदस्त झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये काही भाजीला नसेल तर नक्कीच आपण 4-5 दिवसातून एकदा कढी करायची. कढी धपाटे किंवा
कशासोबत ही कढी खाऊ शकता तुम्ही, कारण जबरदस्त लागते. सगळ्यांनाच आवडणारी भाजी आहे अशी कढी, लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत. तर अशा पद्धतीने मी कढी करून तयार केलेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. घरच्या घरी दही टाकून अशी कढी तुम्ही नक्कीच बनवू शकता. कढी इतकी जबरदस्त होते, या पद्धतीने केली तर बिलकुल फुटत नाही आणि घट्ट होते चांगली. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. ह्या अशा पद्धतीने कढी आपली रेडी झालेली आहे. आणि अशीच कढी तुम्ही घरच्या घरी करून बघा. आणि जिरे थोडे जास्त टाकायचे, जिरे थोडं काळसरपणा येऊ द्यायचं. यामुळं जिऱ्याचा फ्लेवर हा पूर्णतः कढीमध्ये उतरतो आणि कढी खायला एकदम झक्कास अशी लागते.